जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे. 15 मार्च 1689चा तो काळ दिवस. त्या औरंग्याने वळदूद, तुळापूर येथे संभाजीराजांना हाल करून ठार मारले. आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली, संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली, त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला. त्यानंतर त्यानं राजाला एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरून त्याची तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला. आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज त्या राजाचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती. ते विखुरलेले तुकडे पाहून तिचे हृदय जणू तुटत होतं. राजाचे ते शौर्यानं भरलेलं रक्त आणि तिच्या पाण्यात मिसळत होतं. त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरथरत होतं. आपल्या शंभूराजाचा देह विच्छिन्न अवस्थेत तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता. इतका शूर राजा, पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. औरंग्यानं तसा आदेशच काढला होता. त्यानं फर्मान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजाच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले. औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती. रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते. आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडून पाहत होती. अरे, ज्या राजानं तुमच्यासाठी आपल्या जीवा दान केलं त्याच्यासाठी पुढे व्हा, असं जणू आव्हान करत होती. पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते. पाहता पाहता सकाळ झाली. रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली. त्या गावात राहणारी जनाबाई ही परटणीचं काम करत होती. ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे. नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घराचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली. जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्तानं माखलेलं तुकडं काठी पडलेले दिसले. तिला प्रथमतः कळालंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजांचे आहेत. तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत, कारण तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं. कपडे धुत असताना एक आताडं तिच्या हाती आलं. तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या, आता अशी आताडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागले. तेव्हा तिथे जवळच असलेल्या मेंढपाळ म्हणाला की हे आताडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजीराजांचे आहेत. काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले. तू तिथे जाऊ नकोस, नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील. त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली आहेत. तू देखील घरी निघून जा. आपल्या संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खळाखळा पाणी वाहू लागले. तशीच उठली आणि गावाकडे पळाली. ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली. आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती. बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले. आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते. प्रत्येकजण अश्रू गाळत होतं. तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते. ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे. ते असंच नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत. या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे. गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला, तुमचं बोलणं खरं आहे. आपल्या शिवाजीराजांनी आपल्यावरती, आपल्या मुलाबाळांवरती, आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का? आज त्यांच्या लेकराची आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं, हे शोभून दिसत नाही. तेव्हा तेथे असलेला दामाजी पाटील म्हणाले, तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे. जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे. पण करणार काय? गावच्या सभोवताली 4-5 लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे. त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे. शंभूराजांच्या रक्तमासाला कोणी शिवू नये असा त्यानं फर्मान काढलेला आहे. तेव्हा एकानं म्हटलं, खरं आहे, कारण पंचक्रोशीतल्या सर्व गावातील लोक गप्प बसलेली आहेत, तर मग आपणच पुढाकार का घ्यावा? हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले. भाकर खाऊन सगळेजण पडले होते. झोप तर तशी कुणालाही येत नव्हती. सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते. पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती. आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिचं मनानं पक्क केलं होतं. ती सरळ पाटलिणीच्या वाड्यावर गेली. तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं. शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले. राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते. असे बोलता बोलता रात्र बरीच झाली, पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं. आपण काहीतरी केलं पाहिजे, ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. तेव्हा त्या पाटलिनीनं मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलवून घेतलं.
हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला. आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला. थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशहा करून करून आम्हाला करणार काय? गाव जाळेल इतकंच ना? आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली. तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिली पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत. आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत. ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत. हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू मायभवानी सळसळली. चला नदीकाठी आपल्या राजांचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ. सर्वत्र एकत्र आवाज उठला. सर्वत्र काळाभोर काळोख होता. पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता. साऱ्या जणी आपल्या पदराला खोचत नदीकाठी निघाल्या. तो होणारा गलका दामाजी पाटलाच्या कानावर देखील गेला. आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले. तो आपल्या पत्नीस म्हणाला, कारभारीणबाई, हे काय चालवलं आहे? बादशहाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला? तेव्हा पाटलीन म्हणाली, माझ्या शिवाजी राजांच्या लेकराचं मांस भारी गिधड्यांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट? असं गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर, निघतो आम्ही. पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली. तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली. त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता. सर्वजण नदीकाठी पोहोचले. सर्वत्र अंधार होता. शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजींची भीती देखील होती. बायांनी पाठीमागं पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती. त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते. आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते. सर्व गावकरी दबकत दबकत त्या नदीच्या किनारी आले. तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला. मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले. राजांचे कान, बोटे, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजांचे येथील मांसाचे तुकडे, शरीराचे अवयव गोळा केले. त्या अंधारात ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले. काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं, कुणी लाकूड फाटा आणला. दहनाची सर्व तयारी झाली. पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला, राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत? दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते, पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती. त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता. बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते. सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजतच होते. लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला. गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्यानं बोट केलं आणि म्हणाला, ही आम्हा महारांची वतीन जमीन आहे. इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजाला. समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटात पोळ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा. हे आम्ही विसरू शकत नाही. मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं. बादशहाची फौजला खबर मिळाली तर गावात येऊ शकत नाही, म्हणून दामाजी पाटलांच्या गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथे उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं. अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच अडवा. गोफणीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील, पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये, असं फर्मान दिलं. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले. शंभूराजाच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडधडा पेटू लागली. त्या ज्वाला त्या काळाकुट्ट आसमानाला भेदू लागल्या. सगळे गावकरी ढसाढसा रडत होते. स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या. लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते. अरे रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठं आलास रे पाखरा? अरे शंभूराजा! सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तांबड फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली. शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले. शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली. ते गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचा मावस भाऊ. त्या जनाबाईचे, राधाई पाटलिनीचे, या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. तो मारणारा औरंग्या फक्त गेला, पण
आपले शंभूराजे मात्र अमर झाले. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे.